हा व्हिडिओ कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी नक्कीच नाहीये. एका अत्यंत संवेदनशील घटनेतून समाज म्हणून आपण काय शिकू शकतो आणि याबद्दल जागरूकता कशी निर्माण करू शकतो, हाच यामागचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. पीडित कुटुंबाच्या दुःखाचा आणि तुमच्या भावनांचा पूर्ण आदर राखूनच आपण या विषयावर बोलणार आहोत. बघा, रोजच्या धकाधकीत अनेक घटना घडतात आणि फक्त बातम्या बनून राहतात. पण काही घटना अशा असतात ज्या आपल्याला अक्षरशः हादरून सोडतात, संपूर्ण समाजाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. पुण्याजवळच्या नसरापूरमध्ये नुकतीच घडलेली घटना ही अशीच आहे. आज आपण इथे कोणावरही दोषारोप करण्यासाठी बसलेलो नाही आहोत, तर एक समाज म्हणून आपण आपली जबाबदारी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एका निष्पाप चिमुकलीच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. खरंच खूप कठीण आहे हे सगळं पचवणं. या घटनेनंतर साहजिकच नागरिकांच्या मनात संताप आहे, अफाट दुःख आहे आणि कुठेतरी एक असुरक्षिततेची भावनाही निर्माण झालीय. फक्त हळहळ व्यक्त करून थांबायचं की मुळापर्यंत जाऊन काही ठोस उत्तरे शोधायची, हा प्रश्न आता आपण स्वतःला विचारण्याची वेळ आलीय. आता या प्रकरणाची सद्यस्थिती पाहिली तर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून एका संशयित व्यक्तीला अटक केलीये अशी माहिती समोर आलीय. त्याची पुढील तपास आणि न्याय प्रक्रिया आता सुरू आहे. कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असायलाच हवा, पण त्याचवेळी या घटनेने समाजाच्या मनात जी भीती आणि अस्वस्थता निर्माण केली आहे ना, तिचं मूळ समजून घेणं जास्त गरजेचं आहे. स्थानिक बातम्या आणि ग्राउंड रिपोर्ट्सकडे थोडं लक्ष देऊया. माध्यमांनी आणि बातम्यांनी जे चित्र समोर आणलंय त्यात फक्त ती दुःखद घटना नाहीये, तर त्यामागे असलेला स्थानिक लोकांचा संताप आणि आरोपीबाबत पूर्वीपासून असलेला एक फार मोठा संशय आहे. अशा प्रकरणांमध्ये स्थानिक लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे समजून घेणं तपासाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि या सगळ्यातून एक अतिशय अस्वस्थ करणारी माहिती समोर येतेय. स्थानिकांचा असा दावा आहे की या संशयित व्यक्तीला त्याच्या वागणुकीमुळे तब्बल 20 वर्षांपूर्वीच गावातून हाकलून देण्यात आलं होतं. विचार करा, जर हे खरं असेल तर ही फक्त एका अचानक घडलेल्या गुन्ह्याची गोष्ट उरत नाही. ही गोष्ट आपल्याला सांगतेय की समाजाला या धोक्याची चाहूल खूप आधीपासूनच लागली होती. आणि नेमकं इथेच सर्वात मोठा विरोधाभास समोर येतो. एका बाजूला गावातील लोकांचा जुना अनुभव आणि स्मृती, तर दुसरीकडे अधिकृत प्रशासकीय नोंदींचा अभाव. ग्रामीण किंवा निमशहरी भागात बऱ्याचदा असं होतं की लोकांना एखाद्या व्यक्तीबद्दल शंका असतात, पण दुर्दैवाने त्या शंकेचं रूपांतर कधीच अधिकृत पोलीस तक्रारीत किंवा प्रतिबंधात्मक कारवाईत होत नाही. ही एक फार मोठी सिस्टमिक चूक आहे, ज्यामुळे अशा घटनांना नकळतपणे वाव मिळतो. मग इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न उभा राहतो. समाजाला जर एवढ्या आधीपासून धोक्याची पूर्वकल्पना होती, तर मग आपली यंत्रणा का हल्ली नाही? जेव्हा लोकांना एखाद्या व्यक्तीबद्दल शंका असते तेव्हा ती माहिती प्रशासनापर्यंत वेळीच का पोचत नाही, आणि पोहोचली तरी त्यावर लगेच ॲक्शन का घेतली जात नाही, हा प्रश्न आपण सर्वांनीच विचारला पाहिजे. कारण पूर्वसूचनांकडे केलेलं दुर्लक्ष किती महागात पडू शकतं हे आपण पाहिलंय. या सिस्टीममधील त्रुटी समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची अगदी बारकाईने पडताळणी करावी लागेल. घटनेची नेमकी टाईमलाईन काय होती, संशयिताची पार्श्वभूमी काय सांगते, अधिकृत पातळीवर पोलिसांची भूमिका काय होती आणि स्थानिकांचे नेमके दावे काय आहेत, या सगळ्याची सांगड घातल्याशिवाय आपण भविष्यात अशा घटना कशा रोखायच्या आणि यंत्रणा अधिक सक्षम कशी बनवायची याचा कोणताही ठोस उपाय शोधू शकणार नाही. हे सगळं पाहिल्यानंतर आपण परत त्याच मूळ आणि संवेदनशील प्रश्नापाशी येतो, जो प्रश्न आज प्रत्येक पालकाच्या मनात घर करून आहे. आपली मुलं खरंच सुरक्षित आहेत का? यंत्रणांचं काम ते नक्कीच करतील, त्यात सुधारणाही होतील, पण म्हणून आपण फक्त सिस्टमवर अवलंबून राहू शकतो का? इथेच सुरू होते समाजाची खरी जबाबदारी, आपली जबाबदारी. इथे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया, एका शिक्षकाच्या दृष्टिकोनातून. अशा वेळी शाळांची भूमिका खूप मोठी असते. प्रशासकीय यंत्रणा जिथे कमी पडतात तिथे शाळा हीच आपली पहिली संरक्षणाची फळी बनू शकते. शाळांनी बाल सुरक्षेचे विषय फक्त कागदावर न ठेवता ते रोजच्या अभ्यासक्रमात आणि मुलांच्या संवादात आणायला हवेत. शिक्षकांनी मुलांसोबत इतकं मोकळं वातावरण तयार करायला हवं की मूल स्वतःहून येऊन बोलेल. मग आता प्रश्न असा आहे की आपण पालक आणि शाळांनी मिळून मुलांना नक्की काय शिकवायला हवं? फक्त पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाहीये. त्यांना सोप्या भाषेत गुड टच आणि बॅड टचमधला फरक समजून सांगणं गरजेचं आहे. संकट आलं तर कुणाकडे आणि कशी मदत मागायची हे त्यांना शिकवायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात असा विश्वास निर्माण करायला हवा की काही झालं तरी ते न घाबरता आपल्याशी मोकळेपणाने बोलू शकतील. याची सुरुवात अगदी आपल्या घरातूनच व्हायला हवी. यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी आपण करू शकतो. पहिली गोष्ट, मुलांचं बोलणं नेहमी शांतपणे ऐकून घ्या.
बऱ्याचदा त्यांची भीती शब्दांतून नाही तर त्यांच्या वागण्यातून दिसते. दुसरं, आपल्या आजूबाजूला असा समाज तयार करा जो एकमेकांची काळजी घेईल. तिसरं, मुलांना फक्त शिक्षण नका देऊ, त्यांना आदर, संवेदनशीलता आणि माणुसकीही शिकवा. आणि चौथं, त्यांना विनाकारण न घाबरवता सुरक्षित राहण्याची योग्य ती माहिती नक्की द्या. प्रत्येक मोठा बदल हा अशा छोट्या जागरूकतेतूनच सुरू होतो. थोडक्यात सांगायचं तर जागरूक समाज हीच खरी सुरक्षा असते. हे कायम लक्षात ठेवा. काही जखमा शब्दांनी कधीच भरून निघत नाहीत आणि जो निष्पाप जीव गेलाय तो आपण परत आणू शकत नाही. पण आपण एक समाज म्हणून जास्त संवेदनशील, जास्त जागरूक आणि जास्त जबाबदार नक्कीच होऊ शकतो. मुलांच्या सुरक्षेला सर्वात जास्त महत्त्व देणं आणि एकमेकांशी संवाद वाढवणं हाच खऱ्या अर्थानं सुरक्षितेचा मार्ग आहे. अशा घटना पुन्हा कधीच घडू नयेत हीच त्याची मुकलीला आपली खरी श्रद्धांजली असेल. शेवटी ही एकाची किंवा दोघांची जबाबदारी नाहीये, हा आपल्या सर्वांचा सामूहिक प्रयत्न असला पाहिजे. या संपूर्ण विषयाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, आपला समाज अधिक सुरक्षित कसा होऊ शकतो? शाळा, प्रशासन आणि आपण पालक मिळून काय ठोस पावले उचलू शकतो? यावर शांतपणे विचार करा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला, एकत्र मिळून एक सुरक्षित आणि माणुसकी जपणारा समाज घडवूया.